या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की राजसाहेब महाराष्ट्रभर दौरा करतील, पर आमचं भाग्य की साहेब महाराष्ट्राचा दौरा करताना सर्वप्रथम सोलापूरमधून साहेब ही दौऱ्याची सुरुवात केलेली आहे। सिद्धरामेश्वरांच्या पावननगरीमध्ये काल साहेबांचं आगमन झालेलं आहे। काल हजारोच्या संख्येने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं इथं जंगी स्वागत करण्यात आलं। आज सकाळी साहेब सर्व पत्रकार लोकांशी संवाद साधून आता 11 मतदारसंघाचा साहेब स्वतःहून आढावा घेत आहेत। येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या मतदारसंघामध्ये जिथं पक्षाची चांगली बांधणी असेल तिथं साहेब नक्कीच उमेदवार देतील। आणि आज सोलापूरमध्ये एक सर्व मनसैनिकामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे की राजसाहेब म्हणजे आमच्यासाठी सर्व मनसैनिकाचे विठ्ठल आहेत, आमच्या सर्वांचे दैवत आहेत। साहेब 5 वर्षानंतर येऊन सर्व मनसैनिकांना साहेब एक नवीन संजीवनी दिलेली आहेत। आम्ही ह्यापुढे देखील साहेबांची ही संजीवनी घेऊन सर्वजण एक दिलाने, एक मनाने, एक ताकदीने येणाऱ्या विधानसभेला आम्ही सगळेजण समोर जाणार आहोत। असं वाटतं म्हणजे विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढणार कसं होईल? समोर BJP आहे, साहेबांनी मुंबईमध्ये जे मेळावा झाला तर साहेबांनी तिथंच जाहीर केलं होतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्ष स्वतंत्र लढील। 255 ते 260 पर्यंत आसपास साहेब जागा लढवतील म्हणून साहेबांनी संबोधित केलं होतं। सोलापूर जिल्ह्यातले 11 मतदारसंघ आहेत, कुठले आपले म्हणजे मतदारसंघ स्ट्रॉंग आहेत? आता राजकीय पार्श्वभूमी अशी झालेली आहे, सगळं राजकारणाचं चिखल झालेलं आहे। आज ह्या चारही पक्षाच्या लोकांनी सर्व जनतेची दिशाभूल केलेली आहे। त्यात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल। आज तुम्ही बघितलात शिवसेनेमध्ये 2 गट पडलेत, राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेत। भाजप जी चांगलं असतं भाजप तिला जवळ घेतं आणि दूर फेकतं आहे। ह्यामुळं जनतेची एवढी दिशाभूल झालेली आहे, जनतेने पूर्ण ह्या लोकांना कंटाळलेले आहेत। आता फक्त एकमेव नेता असं राहिला की महाराष्ट्रात दारू शकतो की म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे। सोलापूर जिल्ह्यात कुठले मतदारसंघ मनसेसाठी पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे तिथनं आपलं उमेदवार येऊ शकतो असे कुठले मतदार? आता सोलापूर मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका लढवले होते, आता तुम्ही अक्कलकोटमध्ये घ्या, अक्कलकोटमध्ये 25 ते 26,000 मतं मिळाले होते। आता पार्श्वभूमी अशी आहे की मी तुम्हाला आता म्हणलं की जनता एवढी कंटाळलेली आहे लोकांना। आता राजसाहेब ज्याला सिंदूर असतील ज्या उमेदवाराला ते नक्की देव झाल्याशिवाय राहणार। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।